शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तसं आपल्या फेसबुक पेजवरही स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो आज आपण विषय घेत आहे की बाबा केळी ऊस नियोजनचे बरेच आपण भाग बघत आहे. तर ह्या भागामध्ये आज आपल्याला विषय बघायचा आहे की ऊसासाठी स्प्रे कोणते कोणते घ्यायचे आहेत, काय घ्यायचे आहेत, त्याचं महत्त्व काय आहे, कुठल्या वेळेला घ्यायचे आहेत, ह्या सगळ्याबद्दल बोलणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. तसेच जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे. ह्यासाठी जे काही काम करतो आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. बोरगावे टेक्नॉलॉजी शेतीमध्ये संशोधन, मार्गदर्शन, भरपूर उत्पादन, नवनवीन संकल्पना फक्त आणि फक्त शेतकरी प्रगतीसाठी. तर शेतकरी मित्रांनो बरेच भाग बघितले आहेत आपण आणि बऱ्याच भागामध्ये आपण सुरुवातीला एक व्हिडिओ केला होता की बाबा स्प्रेला कधी सुरुवात करायची आहे. हा व्हिडिओ एक केला होता आणि त्या व्हिडिओचं महत्त्व पण आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना कळालेलं आहे. तर आता त्याच्या पुढे बाबा त्या व्हिडिओला संदर्भ देऊन मी तुम्हाला सांगतो की बाबा स्प्रेला गडबड करायचं नाहीये. आता हा एक स्प्रे झालेला आपला प्लॉट आहे आणि भरणी पण केलेली आहे ह्याची आणि ह्याच्यानंतर आपण पुढे करणार आहे. ह्याच्या आधी तुम्हाला सांगतो शेतकरी प्रत्येक माणसाची प्रॅक्टिस वेगवेगळी असते. काही लोकांची प्रॅक्टिस सुरुवातीपासून स्प्रे असतात आणि काही लोकांचे स्टेप वाईज असतात. तर त्याचं कारण काय आहे की आमची ही प्रॅक्टिस काय हे पण तुम्ही समजावून घ्या. तर मी एका भागामध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत का आपल्याला म्हणावसारखे फुटवे होत नाही तोपर्यंत का आपण स्प्रेला गडबड करायचं नाहीये. कारण का फुटवे एकदा हे वर झालं तर आता हळूहळू हे पूर्ण झाकून जातं आणि जे काही छोटे छोटे फुटवे आहेत किंवा न राहिलेले फुटवे ते होतच नाहीत परत म्हणावेसे, किंवा ते कुचंबना त्या ह्याची तिथं होते. आणि एक समान वाढ, एक समान 40,000 ऊस आपल्या इथं झाले आणि एक समान प्रत्येक ऊस 2.5 किलोचा झाला तर 40,000 गुणिले 2.5 किलो 100 टन आपल्याला उत्पादन हे 1 एकर मधून मिळतं. सहज सोपं आहे, पण त्यासाठी पहिला फाउंडेशन व्यवस्थित करून घ्यावं लागतं. तर त्या हिशोबानं बघितलं शेतकरी मित्रांनो, तर ज्या वेळेला तुमचे फुटवे मेंटेन होतात तर त्यावेळेला पहिला एक स्प्रे घेतो आपण आणि ह्या स्प्रे थोडा उंची झाली की मग भर करून घेतो आपण त्याला. आणि भर केल्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण भर करतो त्यावेळेला मुळं ही खूप सारी तुटलेली असतात आपली. तर मुळं परत तुटलेली रिजनरेट व्हायला पाहिजे, मुळं परत नवीन तयार व्हायला पाहिजे चांगले आणि मातीमध्ये घट्ट पकडून धरायला पाहिजे आणि त्याचा अपटेक चालू व्हायला पाहिजे. आणि जे भरणीला खत घालतं त्याचाही थोडा डोस आपल्या उसाला लागला पाहिजे. मग आपल्याला पुढचे स्प्रे घ्यायचे. तर आता पुढचा स्प्रे घेत असताना दुसरा स्प्रे घेतो ह्याच्यापेक्षा वर जातो, तिसरा स्प्रे आपल्याला अजून वर होतो. तर बेसिक बऱ्यापैकी 3 स्प्रे उसाला खूप चांगले महत्वाचे आहेत आणि खूप चांगलं काम करतात. 3 स्प्रे घ्यायचे त्याच्याबद्दल पुढे बोलतो. पण त्याआधी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो, जी काही मुळं तुटलेली आहेत मी भरणीला काय करायचं सांगितलं त्यामध्ये फार्म राईस तुम्ही अतिशय जबाबदारीनं वापरा, खूप चांगला आहे. त्याचं समजून घ्या की रुटिंग हार्मोन्स आहे त्यामध्ये, खूप चांगलं 1 किलोमध्ये पॅकिंग येतं आणि अतिशय मुळाच्या सानिध्यात जातं आणि मुळं जी तुटलेली आहेत तुमची ती परत रिकवर भरून निघायचं काम करतं, जेणेकरून अपटेक चांगलं होतं. तर हे का करायचं, जर का आपण डायरेक्ट स्प्रे घ्यायला चालू केलो, मुळं तुटलेले आहेत तर तुमचं ऊस परत स्ट्रेसमध्ये जातं आणि एकदा त्याला स्ट्रेस हॅबिट लागलं तर पुढे म्हणावी अशी कंटिन्यू ग्रोथ लागत नाही. आणि त्यातल्या त्यात भरीसभर कसं असतं, इथनं पुढे उन्हाळा चालू होणार असतो तर उन्हाळ्यामुळे आणि त्यावेळेला ह्या वर्षी पाण्याचा पण स्ट्रेस आहे, पाणी कमी आहे. तर पाण्याचा खालून स्ट्रेस बसला, वरून उन्हाचं जास्त, तर झाड अस्वस्थ होतं, तुमचं झाड वाढीला चालना मिळत नाही. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे आपल्याला. त्यामुळं आधी भरणी करून घ्यायची आहे. भर झाल्यानंतर मुळं तुटलेली आपण जे औषध घातलोय त्यामध्ये मुळं रिजनरेट हळूहळू होत राहतात. त्यानंतर कंटिन्यू तुमच्याकडे पाट पाणी असेल तर पाट पाणी द्या किंवा ड्रीप असेल तर 4-4, 5-5 तास कंटिन्यू पाणी द्या. ओल चांगलं राहू दे, मुळं तयार होऊ देत चांगली, मग आपल्याला पुढचा स्प्रे करायचा आहे. आता तुम्ही बघत असाल की खाली पूर्णपणे ओल चांगली करून घेतलेली आहे. फुटवे तुम्ही बघत असाल सगळे एक समान फुटवे आहेत. गेल्या व्हिडिओमध्ये पण सगळ्या प्लॉटचं मी मुद्दाम हे एकाच प्लॉटवर सगळे व्हिडिओ करायला शेतकरी मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला समजून येईल की बाबा कुठला प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि मग आपल्याला सुरुवात करायची. आता हे मुळं तुटलेली आहे इथं आणि आता हे नवीन रिजनरेट हळूहळू होतील. इथल्या ह्या सानिध्यात हळूहळू आपल्याला मुळं महत्वाची चांगले पाहिजे असतात. आता शेतकरी मित्रांनो स्प्रेचा विषय महत्वाचा की पहिला स्प्रे ह्याला जोपर्यंत फुटवे नाही तोपर्यंत आपण स्प्रे घेत नाही. एखादा स्प्रे पहिला घेऊ शकतो आपण की जीटी लवकर काढायचा आपल्याला आणि जीटीचा कोंब मोठा होण्यासाठी आपण एखादा स्प्रे घेतला तर चालू शकतो, कारण का 20व्या दिवशी आपण जीटी काढतो त्यावेळेला घेतला तर चालू शकतो. त्याच्या पुढं ज्या वेळेला आपल्याला फुटवे एक समान आपल्या प्रत्येक गड्ड्यात 8-8 फुटवे तयार झालेले आहेत आपल्याला आणि 8 फुटवे एक समानचे त्यावेळेला पहिला स्प्रे घ्यायचा आहे. आता बरीच लोक ह्यामध्ये बऱ्याच लोकांचे खूप चांगले प्रॅक्टिस आहेत. GA असू देत, 6BA असू देत, सीविडचा असू दे वापर, अमिनो ऍसिडचा असू दे, फुलविक ऍसिडचा असू दे, बऱ्याच गोष्टीचा वापर ह्या टॉनिकमध्ये केला जातो. प्रत्येक हार्मोनचा वेगवेगळा रोल आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा रोल आहे. बरेच संशोधक चांगलं काम केलेलं आहे. पण शेतकरी मित्रांनो बोरगावे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आमची जी प्रॅक्टिस आहे त्यामध्ये आपण 3 प्रोडक्टच रिकमेंडेशन करतो.
आणि त्या 3 प्रोडक्टचा रोल पण कसा आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. फक्त आता हा झाला विषय की टॉनिकचा. ह्याच्याबरोबर बरीच लोक आपल्याला जर का समजा इथं थोडं आळी दिसते किंवा कुठला त्रास दिसतोय तर तिथं आपण कीटकनाशक घेतलं पाहिजे. काही ठिकाणी आळी दिसतात, पण एवढं मोठं जे काही आळी आता अमेरिकन लष्करी आळी जी काय आली, अमेरिकन लष्करी आळी, तर आळी दिसली तर त्यासाठी खर्च करत जाऊ नका. कारण का माझं असं आहे की म्हणणं की ती आळी ऊस काय खात नाही आपला, कुठं तर जरा डॅमेज करते. त्याची ताकद ऊस खाण्या एवढं त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही आहे ऊसाचा पाला खाण्या एवढं. त्यामुळे ते स्वतः काय उगाच कुठं तर जरा खाईल आणि स्वतः मरून जाईल. त्यामुळे ती काय घ्यायच नाही. पण दमवतं काय आपल्याला मावा असू दे, करपा असू दे, त्यानंतर तांबेरा असू दे, हे जे रोग आहेत ह्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह किंवा स्प्रेमधनं औषध घेतलं तर चालू शकतं. पण आता काय गरजच नाही आहे आणि हे क्लायमेट तसं येणारं नसलं तर तिथेही काय घ्यायची गरज नाही. तुम्ही सिंपल टॉनिक वापरा, अतिशय चांगलं काम करतं. पण जिथं तुम्हाला दिसतंय ऑब्झर्वेशन मध्ये बारीक किंवा दिसतात हे या गोष्टी दिसतात त्यासोबत त्याचा स्प्रे घेणं महत्वाचं आहे. मग तांबेरा असेल, करपा असेल किंवा काय जे काय आहे तर त्याच्या रिलेटेड तुम्ही बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. मावा असेल तर ॲसेटाप, रोगर हे कॉम्बिनेशन घेणं गरजेचं आहे. तर ते एक घ्यायचं आहे. आता हार्मोन्समध्ये बेसिकली GA खूप चांगला रोल करतो, 6BA चांगला रोल करतो. ह्याच्यासोबत बरीच लोक माझं ऑब्झर्वेशन आहे की बाबा मायक्रोन्युट्रिएंट पण घालतात. तर शेतकरी मित्रांनो माझं वैयक्तिक मत असं आहे की बाबा तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट कुठल्याही संजीवकाबरोबर वापरू नका. कारण का मायक्रोन्युट्रिएंटमध्ये झिंक असतं आणि संजीवक आणि झिंक याचं कधीच पटत नाही. तुमचं औषध 100% दह्यागत फुटायलाच पाहिजे. मी गॅरंटी लिहून देतो. जर का ते क्वालिटीचं असलं तर त्या क्वालिटीचं तर तुम्ही ते वापरू नका. मायक्रोन्युट्रिएंटचा तुम्हाला हात घ्यायचा आहे. काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी फेरसची डिफिशियन्सी दिसू शकते. फेरसची डिफिशियन्सी प्लॉट पोपटी दिसतो तर तिथं तुम्ही प्लेन फेरसचा हात मारा किंवा मायक्रोन्युट्रिएंटचा हात मारला तरी चालू शकतात. काही व्हरायट्या, आता ही व्हरायटीला थोडं असं तुम्हाला पान पूर्ण 86 सारखं काळं दिसणार नाही, थोडं असं डिफिशियन्सी असल्यागत दिसतं, पण हे व्हरायटीचा प्रॉब्लेम आहे तसा. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. तर मायक्रोन्युट्रिएंटचे वापर आम्ही कुठंच देत नाही. लागलं तर सेपरेट स्प्रे देतो, कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये आपण देता येत नाही. त्यानंतर बरीच लोक खताचा ग्रेड सुद्धा वरून मारतात की बाबा 52-34 असू दे, 12-61 असू दे, 19-19 मारतात, कॅल्शियम नायट्रेट मारतात. काही लोक 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट कॉम्बिनेशन मारतात. तर आपण रिकमेंडेशन करत नाही. कारण का जे काही पाण्याची घनता असते आपल्याला बऱ्याच ठिकाणी स्टॉक सोल्युशन करतो आपण 10 लिटरचं आणि त्यामध्ये वेगवेगळे घटक घालतो, त्याचं हलवतो आणि मग परत स्प्रे करतो. तर स्टॉक सोल्युशन मध्ये त्याची घनता वाढते. परत जे काही हे करणार आहे तर पीएच लेवल अनबॅलन्स होतो. त्यामुळे आम्ही वैयक्तिक जे प्रॅक्टिस करतो त्यामध्ये 7 रेस, केनेक्स आणि हॅरियर ह्या 3 संजीवकाचा वापर करतो. त्याचा रिझल्ट अतिशय चांगला दिसतो. तुम्ही बघितला तर आता तुम्हाला दिसूनच येतं. प्रत्येक पान बऱ्यापैकी आता तुम्ही बघशीला की 4 बोटा एवढं आपलं प्रत्येक पान झालेलं आहे. वरचं पान हे एका स्प्रेमध्ये झालेलं आहे. तर 7 रेस काय काम करत तुम्हाला सांगतो की सुपर बायोस्टिम्युलंट आहे. त्यामध्ये की बेसिक हार्मोन्स भूक वाढीसाठी जे उसाला लागतात ते त्याचं काम करतं. केनेक्स हे सीवीड बेस्ड असतं, अमिनो ऍसिड बेस्ड असतं. त्यामुळे जे काही पिकामध्ये तुमचं पानाची रुंदी वाढवायची असू दे, पिकाची काळोखीपणा वाढायची असू दे, पिकाची कंटिन्यू पुढं उंची वाढायची असू दे, ह्यासाठी काम करत असतं. आणि हॅरियर हे साईजचं हार्मोन असतं शेतकरी मित्रांनो की ह्याच्याबरोबर कांडीची साईज आपल्याला खालून वाढत जायला पाहिजे. कांडीची साईज वाढण्याबरोबर पिकाचं किंवा प्रोटीन बेस त्याला ताकद मिळायला पाहिजे चांगलं. तर ह्या प्रकारे हे 3 कॉम्बिनेशनच देतो आणि ह्या 3 कॉम्बिनेशनचे 3 स्प्रे करायला देतो आपण शेतकरी मित्रांनो. पहिला स्प्रे, दुसरा स्प्रे आणि तिसरा स्प्रे. फक्त ह्यामध्ये कसं होतं की पहिल्यांदा 10 पंप लागतात, दुसऱ्या वेळेला तुम्हाला 12 पंप लागतात आणि तिसऱ्या वेळेला 15 पंप लागतात. हे एवढा स्प्रे दिला अतिशय चांगला रिझल्ट येतो. आता हा पहिला तर तुम्ही बघतच आहे मी व्हिडिओमध्ये, पहिल्या स्प्रेमध्ये किती फरक पडलेला आहे. दुसरा तिसरा स्प्रेचा पुढे हळूहळू जे काही व्हिडिओ पडतील त्यामध्ये तुम्ही बघशीला ते सेपरेट फोटोग्राफ पण मी तुम्हाला देईन. पण शेतकरी मित्रांनो अतिशय खूप अभ्यास करून केलेले हे मॉलिक्युल्स आहेत, त्याचा रिझल्टही तुमच्या समोर आहे. तर अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. फक्त ह्याच्यासोबत जर काय असलं मावा असला किंवा काय असतं ते कीटकनाशक घ्यायचं आहे, तांबेरा वगैरे असतं बुरशीनाशक घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे 3 कॉम्बिनेशन आपल्याला इतकं चांगलं रिझल्ट देतात. एक समान वाढ होतो, पूर्ण प्लॉट एक समान दिसतो आपल्याला. तुम्ही बघत असतील की पूर्ण प्लॉट सगळा एक समान आहे. अतिशय चांगलं उंची वगैरे हे दिसत असतं, क्वालिटी दिसतं. आणि 100 टन काढण्यासाठी आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. GA6BA का रिकमेंडेशन करत नाही आपण. तर शेतकरी मित्रांनो हार्मोन्समध्ये खूप सगळे वेगवेगळे प्रकार असतात. जसं मी तुम्हाला म्हटलं तर GA6BAचा हार्मोन्स त्याचं खालची खताची न्यूट्रिशन कॅपॅसिटी, स्ट्रेस रिलीज करणं किंवा स्ट्रेसमध्ये जाणं, ह्या बऱ्याच गोष्टी पुढं शेतकऱ्याला जमलं नसल्यात किंवा GAचं सॉल्व्हंट करून जमलं नसलं काय नसलं तर तो एक वेगळा भाग होतो. पण त्यासाठी सोपं आणि जेवढं आणि वेगळे हार्मोन्समध्ये काम करतो आपण, जसं 7 रेस, केनेक्स आणि हॅरियर म्हटलो तर हे इतरपेक्षा खूप वेगळे हार्मोन्स आहेत आणि त्याचा इफेक्ट ही खूप चांगला देतो. हॅरियर तर IBTA बेसमध्ये आहे, कुणाकडेच मार्केटमध्ये नाही आहे. इतकं चांगलं ते काम करतं. फक्त ते लोकांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. रिझल्ट बघितल्यावर तुम्हालाच त्याचे वाव मुवमेंट दिसून येतील. तर ह्या गोष्टीचा तुम्ही एकदा वापर करा.
कोण वापरले असतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की बाबा तुम्ही वापरून तुम्हाला रिझल्ट कसा मिळाला. जर का तुम्हाला हे औषध पाहिजे असल्यास आमचे सहकारी बरेच ठिकाणी आहेत, तर त्या माध्यमातून तुम्हाला ते औषध अवेलेबल होऊ शकतं. तुम्ही घ्या, वापरा एकदा, किंवा आमचा कस्टमर केअरचा नंबर आहे, बरेच ठिकाणचे भाग आहे, तिथून तुम्ही अवेलेबल करून घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.